सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। समुद्रामध्ये जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मागणी केली। लोकशाही मराठीने बातमी दाखवल्यानंतर अमित साटम यांनी मागणी केली, समुद्र किनाऱ्यांवरील कचरा रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचला। अमित साटम यांनी महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलेलं आहे। तर लोकशाहीच्या बातमीनंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे। तर आता मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सुद्धा आता या संदर्भात मागणी केली आहे। समुद्रात जाणाऱ्या सर्व गटारांवर ट्रॅश बूम बसवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। 14 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। गिरिजा राऊत यांनी आरोप केलेला भोंदूबाबा फिरोज शेख हा आता अटकेत आहे। माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्यावर मांत्रिक मंत्रोच्चार करणारा बाबा फिरोज शेख याला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तर यावर विनायक राऊतांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळलेले आहेत। माझ्या कुटुंबावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं। तर काहीतरी काळबेरं आहे असं विनायक राऊतांनी म्हटलं। ताबडतोब तक्रार का केली नाही असा सवाल विनायक राऊतांनी उपस्थित केला। गिरिजा यांनी 2018 ते 2022 मध्ये तक्रार का केली नाही असा सवाल देखील आता विनायक राऊतांनी उपस्थित केलेला आहे। मी आणि माझ्या कुटुंबावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाहीयेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आई वडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही। 3 रूमचं घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅट सुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। या डीवीच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली। त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।